गाईज, बॅक टू माय चॅनल. आता आपण बाहेर आलो आहे. आपण एन्जॉय करूया मस्त बारशाच्या दिवशी. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, तुम्ही विचार करशाल का नेमकं तुमचा भाऊ एवढा सजून बिजून कुठं चाललाय नाही का, आणि ते पण एवढ्या अंधारात. तर गाईज, आज आपण चाललेलो आहे नांदूर नाक्याला. आणि नांदूर नाक्याला गाईज जाण्याचं कारण असं आहे का आज भावाच्या मुलीचं आहे बारसं. आणि ॲक्च्युली ते कोणत्या हॉटेलमध्ये आहे मला पण नाही माहिती. काहीतरी कडा म्हणून, कोकण कडा म्हणून काहीतरी विषय वाटतं, कोणतं तरी असं नावाचं काहीतरी हॉटेल आहे. तर तिथं जायचं आहे आपल्याला. आणि आत्ता गाईज आपण कुठे माहिती आहे, मिरची हॉटेल जे आहे, मिरची हॉटेलच्या आसपास आहे. आता म्हणजे आंबडला गेलो होतो, आपल्याला एक ट्रेनिंग होती त्याच्यामुळं. तर ट्रेनिंग वगैरे करून आता आलेलं आहे मिरची हॉटेलपर्यंत. इथून आपल्याला आता जायचं आहे सरळ. बघू शकते तुम्ही हा रस्ता आहे. हा ॲक्च्युली हा जो रस्ता हा बळी मंदिरला जातो. आपण बळी मंदिरला न जाता आता पुढे एक नदी लागेल, त्या नदी का ओढा लागतो, ओढ्यापासून आपण राईट मारून मग त्या साईडला जाऊ, म्हणजे आपल्याला ते हॉटेल कुठं आहे ते भेटेल. तर चला गाईज जाऊ, कारण ऑलरेडी खूप वेळ होऊन गेलेला आहे. काहीतरी 6 वाजून गेलेले आहे आणि अंधार एवढा पडलेला आहे. हॉटेल कावाचं शोधतोय गाईज, पण हॉटेलच भेटत नाही आपल्याला. फायनली आपल्याला जे हॉटेल आहे, आणि हॉटेलचं नाव आहे हो मॉम्स कोकण कट्टा, आणि ही आपल्या भावाची पसंती आहे. गाईज आता मध्ये जाऊ आणि मधला पण नजारा बघू नाही का आपण. हे बघा गाईज, जी एंट्री आहे, एंट्री पण लय खतरनाक आहे नाही का. म्हणजे नाव वगैरे, आणि त्याच्यात इथं अशी बोट वगैरे दिलेली आहे, एकदम प्रॉपर व्यवस्था केली आहे. त्याच्यात इथं असं दाखवलं आहे की डायरेक्टली म्हणजे माशाच्या तोंडातून आहे ना गाईज पाणी वगैरे पडतं आहे. आणि ह्या साईडला इकडे ठेवलेले आहे यांनी बगळे वगैरे, म्हणजे बघू शकते नाही का, एकदम म्हणजे पैसे गेलेले बट खर्च एकदम प्रॉपर आहे. म्हणजे बारसं आहे नाही का ॲक्च्युली इथं. आणि या साईडला फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि आपला जो कार्यक्रम आहे गाईज तो त्या तिकडे, हो त्या तिकडे. आणि हे किचन वगैरे वाटतं आहे ते, बट एंट्री पण भारी केलेली तिथं किचनमध्ये पण जाण्यासाठी नाही का गाईज. इथं पण बोट वगैरे दिलेली त्यांनी. हो, म्हणजे जसं नाव दिलेलं आहे ना ॲक्च्युली गाईज, तसंच हॉटेल पण आहे ते. इकडं पण व्यवस्थित आहे बघ, म्हणजे नजारा म्हणजे खतरनाक आहे. तर गाईज इथं पोचलेलं आहे. ॲक्च्युली मला वाटलं होतं का नेमकं आपलं सेलिब्रेशन जे आहे ते इथं होणार आहे, बट इथं नाही होणार आहे ते. इथं अशी म्हणजे जेवायची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि ही माझी भाची आहे गोलू, थोडी थोडी बोबडी बोलती पण भारी आहे नाही का. आणि कार्यक्रम याच्यामध्ये हे जे पडदे वगैरे लावलेले आहे ना, तिथं आपला कार्यक्रम होणार आहे नाही का. हे बघा इथं कार्यक्रम होणार आहे, आपलं जे सेलिब्रेशन आहे ते इकडं होणार आहे. आणि हे बघा इकडं बारसं होणार आहे, अर्थात नामकरण सोहळा. खतरनाक बॅनर वगैरे पण गाईज एकदम प्रॉपर आहे. ॲक्च्युली गाईज अजून आहे ना फॅमिली मेंबर आपल्याला आलेले नाही आहे, काही फॅमिली मेंबर बाकी यायचे. आणि घरातलेच फॅमिली मेंबर आलेले आहे. हा आपला श्री भाऊ आहे, आणि बाकीचे काही फॅमिली मेंबर बाहेर आहे. आणि लेडीज बाकीचे सगळे मेकअप करण्यामध्ये व्यस्त आहे नाही का. हे बघा गाईज, सगळे मेकअप बिकअप करून एकदम प्रॉपर आलेले आपले. काय खातो तू? एवढं बरं कळतं का मोबाईल चालू आहे मग हसायचं नाही का, रडायचं नाही. मग हाय गाईज, बॅक टू माय चॅनल. आता आपण बाहेर आलो आहे. आपण एन्जॉय करूया मस्त बारशाच्या दिवशी. कुठं बाहेर आलोय आपण? गाईज हिला बोलता नाही, तिचं नाही काय ऐकू. बाहेर आलेलं आहे. तो गाईज फायनली आता म्हणजे सगळे फॅमिली मेंबर वगैरे आलेले आहे. बघा बघू शकते तुम्ही, सगळे फॅमिली मेंबर आलेले आहे. आणि काही फॅमिली मेंबर अजून यायचे बाकी आहे. बट कार्यक्रम आता आपण चालू केलेला आहे, कारण बराचसा वेळ होऊन गेलेला आहे. पावन झालेल्या निसर्गरम्य नाशिकमध्ये
निवेदिता आणि सागर यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी सो गाईज फायनली आपला कार्यक्रम सगळा झालेला आहे आणि त्याच्यात घरी आल्यानंतर विषय असं झाला आहे का नेमकी चावी राहिली भावाकडं आणि ते अजून हॉटेललाच आहे आणि सगळी फॅमिली आली घरी. हे बघा आणि सगळेजण गाडीत बसले. हे इकडं अर्धे जण आहे काहीच, त्यानंतर इकडे ह्या गाडीत बसले आणि काही जण तर तुम्ही बघू शकता. मग हा चावी गेली. सो गाईज दरवाजा वगैरे खोलून दिलेला आहे आणि तुमचा भाऊ आलेला आहे आता घरी. आता घरात जाऊन डायरेक्ट घेऊ झोपून. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.